तर गाईस आम्ही फायनली पोहोचलेलो आहे त्या शोरूमला जिथून आम्ही इलेक्ट्रिक स्कूटी घेणार आहे. तर चला तुम्हाला दाखवतो. बाईकची म्हणजे इलेक्ट्रिक स्कूटीची डिलिव्हरी घेतलेली आहे. फक्त आता हे दादा आहे ना आम्हाला फीचर समजवत आहे. तर मित्रांनो आता आम्ही आलेले मेहरूनला त्या राईड करण्यासाठी वॉटर स्पोर्टच्या. आणि इथे 2 राईड सुरू आहे. एक फॅमिली बोट आहे तिचे 20 रुपये एकाचे, म्हणजे की दोघांचे 40 रुपये झाले. आणि 2 जेटस्कीचे 40 रुपये. गाईस गाईस तर फायनली जळगावच्या मेहरून तलावमध्ये बोटिंग करतोय. काही एकदम भारी एक्सपिरियन्स आहे. जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आज आहे घटस्थापना, म्हणजेच की आजपासून नवरात्री सुरू झालेली आहे. आणि गाईस एक आनंदाची बातमी की आम्ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर घेतोय, जे मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं. सो आता आम्ही बस त्याची डिलिव्हरी घ्यायला चाललेले आहे. तर कोणती घेताय आता शोरूमला जाऊन तुम्हाला माहितीच पडणार आहे की आम्ही कोणती न्यू इलेक्ट्रिक स्कूटी घेताय. आणि डिलिव्हरी घेतल्यानंतर तिला घरी आणू. घरी आणल्यानंतर मग आम्ही कुठे जाऊ माहिती का, ते मेरून तलावावर जे जेटस्की वगैरे म्हणजे वॉटर स्पोर्ट चालू झालेलं आहे ना, तिकडे जाऊ. आणि आजपासून ते सुरू होणार होतं सकाळी 9 वाजेपासून. आता 9:15 झालेले. म्हटलं आता मस्त 10 वाजेपर्यंत जाऊ, तिथे 10 10:30 पर्यंत जाऊ. नेटपूस रे नेटपूस. मला हे तुझे क्रॉक्स दे रे, माझ्यावर शूट करतील ते. आता काय करायचं तिकडे जाऊन मला फोटो काढायचे. तिकडे तुझी थोडी गाडी येते, कॅमेरा पकडायचा आहे. गाडी तुझी थोडी येते, कॅमेरा पकडायचा आहे. कोण पकडणार आहे कॅमेरा? मम्मी चलते तू घ्यायला आमच्या सोबत. मी वाट पाहते तुमची, लवकर या घरी. तुला येते का चालवता गाडी? नाही, ट्रायल नाही घेतली तुम्ही. मग घेणार आहे का आता? घेऊन येऊ का? ट्रायल साठी घेऊन येऊ का आता घरी? ट्रायल साठी घेऊन येऊ का गाडी आता घरी? तर पप्पा मी आणि वेद चाललेले. एकच गाडी घ्या ना, एका गाडीवर ना 3 जण जाऊ आणि ती दुसरी गाडी घेऊन येऊ. एका गाडीवर ना दुसऱ्या गाडीचा व्हिडिओ काढता येईल. मग तिघांच्या हातात 3 गाड्या असतील तर व्हिडिओ कसं काय काढणार आहे दुसऱ्या गाडीचा? काय नाही म्हणतोय तो, पागल येतो काही पण म्हणतो. चल रे घ्यायची ना गाडी गुच्चाप. चल तू गाडीवर बस गुच्चाप. आणि अशी काय गाडी पुसलेली आहे हे बघ, एवढं घाण आहे ते. हे कोण पुसणार आहे? तिकडे बसणार आहे तू. तर चला काहीच निघालेले आता शोरूम साठी. आणि एकाच गाडीवर येताना दुसऱ्या गाडीचा व्हिडिओ पण काढावा लागेल ना. बरोबर येणार आहे की मी चालवेल तू काढशील? बरोबर आलं. हो हो, माझा स्टेबल आहे तेवढा, शिकलाय 3 वर्षात खूप. तर गाईस आम्ही फायनली पोहोचलेलो आहे त्या शोरूमला जिथून आम्ही इलेक्ट्रिक स्कूटी घेणार आहे. तर चला तुम्हाला दाखवतो. दादू दाखवायचं, दाखवावं लागणार आहे. गाईस आम्ही पोहोचलेलो आहे ॲथरच्या शोरूमला. तर आम्ही ॲथर ही स्कूटी घेणार आहे, इलेक्ट्रिक स्कूटी. आणि कलर कोणता आहे आता तो कोणता? तर ही स्कूटी गाईस आम्ही घेणार आहे, सेम कलर सेम मॉडेल. आणि आता हिची डिलिव्हरी घेणार आहे आम्ही. ती मध्ये ती लागलेली तीच आहे का रे? तीच आहे ना. हां, त्याला ते फ्लावर लावलेलं आहे ना, फ्लावर. गाईज फायनली बाईकची म्हणजे इलेक्ट्रिक स्कूटीची डिलिव्हरी घेतलेली आहे. आणि तुमच्यासमोर तिथे आहे जी आम्ही घेतलेली आहे 450 एस आहे का ते? मला झेड वाटला तो. वेद आणि पप्पा झाले होते सिलेक्ट करायला, मी तो होता मुंबईला. मग यांनी सिलेक्ट केलेली आहे ही ॲथर. तर चालव मी पहिल्यांदा चालवेल मी ॲथर. फक्त आता हे दादा आहे ना आम्हाला फीचर समजवत आहे. आपण न रेस देता बॅटरी ना त्याच्यामध्ये ना पॉवर जनरेट होते ती रेस. गाईज फायनली आम्हाला फीचर समजवलेले ॲथरचे. आणि मी आता हेल्मेट घातलेलं आहे बिकॉज मी चालवून घेऊन जाणार आहे. वेद तर चालवणार नाही. हायवे एकदम डायरेक्ट अजिंठा चौफुलीच्या पुढे हे शोरूम, काशीनाथच्या पण पुढे. सो इथे आम्ही आले होते म्हणून काही वेद चालवणार नाही आता. वेद अरे जा रे तू काढणार आहे का अशी डायरेक्ट इकडून उडी मारणार आहे का खाली? फायनली आता मी झालेल्या गाडीला घरी.
आणि मी तर पहिल्यांदा चालवतोय ॲथर. मला नाही माहिती कशी चालते म्हणून. हां, स्टार्ट कशी करायची हिला? हां, सोडा एक सोड. चालू आहे. ओ ही चालू झाली. मला वाटलं आवाज येईल याच्यावर. मोटर ऑन दिलेलं आहे. मला वाटलं का आवाज येईल याच्यातनं आपल्या नाही. गाडीचं कसं येतो. बंद राहिले तेव्हा ऑरेंज येतं, चालू झाल्यावर ग्रीन होतं. हां, चला. ओके सर. गाईस तर फायनली आणलेलं आहे ॲथरला घरी. मम्मी कशी आहे गाडी? गाडी तू नको सध्या गाडीची विचार. गाडीचं बघू. नाही आवडली आहे. काय काय करायचं काय तुला ते सांग आधी. पहिले पाणी टाकते ना, पाणी टाक दोन्ही. हां का, मला वाटलं दादूची आंघोळ घालते. तर काहीच आता गाडीची पूजा वगैरे केलेली मम्मीने. आता आम्ही आलेले श्रीराम मंदिरामध्ये आणि इथे सांगू ब्राह्मणांना की पूजा करून द्या म्हणून परत एकदा. गाडीची घरी केलेली वेगळी आणि मंदिरातल्या ब्राह्मणाने केलेली वेगळी. जय सियाराम. तिथे स्कूटीची पूजा झालेली आहे आणि बघा एकदम रामजींच्या समोर. रामजी पण बघताय नवीन गाडी. त्यांच्या चेहऱ्यावर डायरेक्ट असं लाईट पडतोय बघा. माझं इथे रिफ्लेक्शन होतंय ना, तिकडे त्यांच्या इथे पण पडतंय रिफ्लेक्शन. चला चलायचं. तर मित्रांनो आता आम्ही आलेले मेहरूनला त्या राईड करण्यासाठी, वॉटर स्पोर्टच्या. आणि इथे 2 राईड सुरू आहे. आता इथे आलेलो आहे. एक तर ती फॅमिली बोट सुरू आहे आणि त्यानंतर जेटस्की. सुट्टे पैसे आहे का? 20 रुपये राईड आहे. 50 रुपयांनी माझ्याकडे आहे आधीपासून 100 रुपये. 4 राईड करणारे म्हणजे आपण. 2 तू 2 मी, झाल्या 4. करेक्ट एकदम. चालू आहे अजून. तर आम्ही केव्हापासून लाईनीमध्ये लागलेले गाईस आणि आता फायनली आमचा नंबर येणार आहे. लवकरच नंबर येणार आहे. आणि त्यानंतर इथे गर्दी बघा ना यार, गर्दी खूप झालेली आहे. हाय, इथून आम्ही काहीच तिकीट काढलेलं आहे. आता आमचे टोटल 80 रुपये झाले. बिकॉज 2 राईड आहे ना. एक फॅमिली बोट आहे तिचे 20 रुपये एकाचे, म्हणजे की दोघांचे 40 रुपये झाले. आणि 2 जेटस्कीचे 40 रुपये, असे 80 रुपये झालेले आहे. 2च राईड सुरू केलेले आहे यांनी. बाकी राईड केव्हा सुरू करतील काय माहिती. तर इथून घेता आता लाईफ जॅकेट. स्विमिंग येते का दादू? स्विमिंग येते का रे? पडला तर पडणार नाही, त्यांना पाळून दे कमी पडणार. एवढा कॉन्फिडन्स गाईस. एनिवेज काल रात्री आहे ना मी मम्मी सोबत इथे आला होता. ते काय इथे खूप जण म्हणजे 100 पेक्षा जास्त जण होते. ते सर्वांनी ते दिवे लावलेले होते. असे टोटल लाईनीने दिवे होते. आणि खूप जणांनी ना निर्माल्य इथे पाण्यामध्ये टाकलं होतं. एवढी घाण झाली होती ना, मला वाटलं होतं की उद्या सकाळी होणार नाही. एवढे दिवे होते, त्यानंतर एवढं निर्माल्य होत्या. पण बघा ना काहीच नाही, एकदम स्वच्छ करून दिलं बाई. आणि सगळं निर्माल्य ते त्या साईडला. तर मला आहे ना गाईस इथे हे दादा भेटलेले, जे काल पण भेटले होते मला. ब्लॉग बनवला होता ना तेव्हापासून ओळखताय मला कालपासून. मग दादा तुम्ही फिरवणार का मला? तुम्ही घेऊन जाणार आहे का मला? नाही का? अच्छा बरं. सो आपण आधी जेटस्की मध्ये, त्यानंतर ही फॅमिली बोट आहे त्यामध्ये बसू. वाटत नाही जळगावमध्ये सुरू झालेलं आहे असं वाटतंय. मी अजून पण मुंबईला आहे, बीचवर फिरतोय गाईस. आपल्याला पाहिजे होते पाण्यात. शंभरचा एकदम मजा आली दादू. जातो एकदम मजा येईल. मजा येईल गाईस, खूप मजा येते लिटरली. एवढा मोठा राऊंड मारून आले आणि लगेच येऊन पण गेला. समजलं पण नाही केव्हा झालं म्हणून. मजा आली. वेद गेला आता.
लागून पण गेलं एकदी. लागला एवढी मजा आली ना. आज वाटत होतं खूप मोठी पाहिजे राईड हे ना. पण भारी वाटलं, एकदम भारी मजा. गाईस तर फायनली जळगावच्या मेहरून तलावमध्ये बोटिंग करतोय. काही एकदम भारी एक्सपिरियन्स आहे. याच्या आधी जेटस्की केली ना तर खूप मजा आली. बघा एकदम थंडी थंडी हवा, वाटत नाही जळगावमध्ये म्हणून. पण हे फक्त 2-3 दिवसच आहे. उद्याची शेवटची तारीख आहे. तर येऊन जा यार सर्वजण आणि एक्सपिरियन्स करा या बोटिंगचा. माझ्यासमोर आहे हे ट्रॅक आपला. तर गाईज फायनली आम्ही इथे केलेली आहे जेट स्की राईड आणि बोटिंग. सो खूप छान मजा आली. फक्त 2च राईड सुरू आहे. आणि तुला कसं वाटलं रे? एकदम भारी. सेकंडच्या जेव्हा बसला जेटस्की मध्ये 70च्या वरती नेली होती असं एकदम मागे उडत होतो आम्ही. मागे पडून गेला असं वाटत होतं की आपण कोणत्या तरी समुद्रामध्ये जेट स्कीची राईड करतोय. छान वाटलं यार जळगावमध्ये. आज 2-3 दिवस असो छान वाटलं. आता 1 वाजता बंद होऊन 3 वाजता परत सुरू होणार आहे. यानेच आमचं तर झालं. आता आम्ही जातो घरी कारण की खूप गरम होतं यार. प्लस जाऊया.